काय महात्म्य आहे दत्तगुरूंचा आणि जन्म कसा झाला? दत्तगुरूंचा जन्म म्हणजे सगळ्यात आपण बऱ्याचदा ऐकिवातल्या आपल्या कथा फार आहेत की जे जन्म मृत्यूच्या सगळ्या कल्पनांच्या पलीकडे आहेत. चार युगांमध्ये ज्यांचं अस्तित्व आहे, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, ह्या चारही युगांमध्ये ज्यांचे ज्यांना ज्यांना प्रत्येकाला अनुभव आलेले आहेत, प्रत्येकासमोर ते वेगळ्या रूपाने उभारलेले आहेत, असे दत्त महाराज. त्यांच्या जन्माची कथा म्हणजे आपल्याला प्रचलित कथा आपल्या ऐकण्यात आहे की माता अनुसया आणि अत्री महर्षी यांच्या पोटी ज्यांचा जन्म झाला, ब्रह्मा विष्णू महेश, तिन्ही देव म्हणजे स्थिती लय उत्पत्ती या तिन्हींचे अधिपती यांना असं वाटलं की आपण जावं आणि माता अनुसयेकडून अन्न ग्रहण करावं. ते अन्न ग्रहण करत असताना माता जेव्हा समोर आल्या तेव्हा मातेंना विनंती यांनी केली की आपण मातृभावानं ते आमच्या समोर द्यावं. अर्थात जो शब्द आपण ऐकला जातो की नग्न रूपानं द्यावं, तर ह्याही पेक्षा सगळ्यात छान आणि उत्तम शब्द की मातृभावानं तू आम्हाला ते आपण म्हणतो की वाढावंस. तो भाव उत्पन्न होत असताना देवीचं परम तेज एका ठिकाणी एकवटलं आणि देवीच्या तेजासमोर या तिन्ही देवांची वाढ झाली. म्हणून असं म्हणतात की अनुसयेचे सत्व आगळे, तिन्ही देव ही झाली बाळे. अनुसयाचं इतकं सत्व की त्या सत्वापुढे ही तिन्ही देव बाळ झाली. या तिन्ही बालकांना तिने आपलं स्तनपान केलं आणि ह्याच तीन विभूतींमधून उत्पन्न झालेला अवतार म्हणजे साक्षात त्रिगुणात्मक त्रय मूर्ती दत्त महाराज.